शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता जसं व्हिडिओ पाहून शेतकरी काय करतात की रोपं कट केलेलं करायला सांगितले की अशा पद्धतीनं अजाणतेपणानं जे आहे ते हे सगळे रोपं जे आहेत ते कट झालेले आहेत. तर इथं पाटील साहेब आहेत, तर कशा पद्धतीनं आपण हे असं केल्यामुळं काय तोटा होत आहे किंवा प्रॉपर जे आहे ते आपण कशा पद्धतीनं रोप कट केले पाहिजे आणि त्याचं काय महत्त्व आहे तर ती माहिती आपण जाणून घेऊ. साहेब, आता हे जे काही कट केलेले रोप आहेत तर ह्याच्यामुळं काय नुकसान होऊ शकतं शेतकरी बांधवाचं आणि प्रॉपर काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं केलं पाहिजे? आता सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही पाहू शकताय की रोप कट जे केलंय होय, त्याचा शेंडा पूर्णतः कट केलेला आहे. बरोबर आहे. हा. सुदैवानं जर आज शेंडा त्याचा राहिला हो. तरच इथून फुटून ते येणार आहे, हा, नाहीतर हे रोप इथं असंच सुकून जाणार. सुकून जाणार कारण आहे. आपण एवढी मुलकाची महाग आपण रोप आणणार, होय. तर असं आपल्याकडून नुकसान झालं हो. तर हे आपलंच आर्थिक आर्थिक नुकसान होणार आहे. तर हा. सगळ्यात महत्वाचं आहे की रोप कट कशी करायची असतात. म्हणजे आता ऍक्च्युअली मी सिंगल रोप घेतले त्यामुळे थोडंसं तुम्हाला हे दाखवतो. ओके. कॅरेट मधले असतात ते नर्सरीवाले ते व्यवस्थित करून देतात. हो. हे अशा पद्धतीने रोपं कट करायचे आहेत आपल्याला. ओके. हा, जेणेकरून हा आतला वाढणारा शेंडा जे आहे होय. हा असा चांगल्या पद्धतीने राहतो इथं तयार. आणि नंतरच हा शेंडा त्यातनं नवीन कोंब यायला बाहेर चालू होतो आणि हळूहळू ही पानं सुद्धा अशी बाजूला सरकायला चालू होतात. अशा पद्धतीने रोप कट करून लावायचं असतं आपल्याला. बरोबर. तर रोप कट करायची सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो. आता सगळ्यात महत्वाचं कसं आहे की आता ह्याची जी मुळीची स्ट्रक्चर जे आहे आणि आतापर्यंत मुळाला अन्न आणि पाणी जे आहे ते संपूर्ण जे काय मिळाले हे तो ह्या मूळच्या कांडीतलं आणि पाणी मिळालंय ते कोकोपीटमध्ये जे धरून ठेवलेलं आहे मुळीनं, म्हणजे कोकोपीटनं जे धरून ठेवलेलं पाणी आहे या एवढ्या पाण्यावरच आतापर्यंत त्याचं नियोजन चाललेलं आहे. म्हणजे हेच पाणी फक्त ही मुळी घेतं आणि त्याच्यावर रोप जगलेलं आहे. आता आपण काय करतोय की हे रोप असं आपण शेतामध्ये नेऊन लावतोय. शेतामध्ये तर काय लगे मुळीची डेव्हलपमेंट झालेली नसते आणि जे काय अजून रोप 2-3 दिवस जे असतं ते संपूर्ण सगळं या कोकोपीटच्या पाण्यावरच डिपेंड असतं. भले जमिनीमध्ये किती ओल असली काय असली तरी अजून ते जमिनीतले पाणी शोषून घ्यायला ते मुळाला सवय झालेली असते. त्यामुळे ती प्रोसेस व्हायला 1, 2 ते 3 दिवस जातात. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय असतं की सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की पानांचं काम काय असतं की वरनं पडलेला सूर्यप्रकाश घ्यायचा, खाली मुळीकडून आलेलं पाणी घ्यायचं, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि ह्याच्यापासून अन्न तयार करायचं हे काम चालू होतं. त्या तिन्ही फॅक्टरपैकी कुठला तर एक फॅक्टर डिस्टर्ब झाला की ऑटोमॅटिक रोप ट्रेसमध्ये यायला चालू होतं आणि ते प्लांट असेल ते सुकायला चालू होतं. मग ह्या कंडिशनमध्ये काय होतं की इथलं जे पाणी आहे कोकोपीटमधलं ते संपायला चालू होतं, सुरू होतं आणि रोपांना पाणी कमी मुलीला पाणी कमी पडायला चालू होतं. पण वरची सूर्यप्रकाश पडलेला आणि कार्बन डायऑक्साईड त्या हवेतला मिळत राहतो. ही प्रोसेसमध्ये पाणी तर काय आपल्या तिथं जास्त उपलब्ध नसतं, कमी प्रमाणात असतं. मग त्यामुळे कसं होतं की ती अन्न जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ती स्लो व्हायला चालू होते, रोपांच्यावर ट्रेस यायला चालू होतो. त्यामुळे रोपं शेंड्यापासून हळू सुकायला चालू होतात. ही कंडिशन जास्त दिवस राहिली तर रोप पूर्ण सुकून जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं हे असा प्रसार कमी केला तर तो प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट होते की हे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये जे ऍक्सेस झालेलं जे पाणी असतं हे पानावाटे इव्हॅपोरेशन बाहेर टाकलं, म्हणजे असं काय आपण पाहू शकतो जे पिकातून येतात हे होतात. ही कंडिशन होते. मग असं जर पसारा जर संपूर्ण त्या प्लांटचा कमी केला तर ते इव्हॅपोरेशन आहे बाष्पीभवनाची जी प्रक्रिया आहे ती कमी प्रमाणात होते. त्यामुळे पाण्याचा ट्रेस कमी प्रमाणात येतो आणि रोप लवकर सेट व्हायला मदत होते. बरोबर. अशासाठी हे रोप असं कट करून लावायचं असतं. बरोबर आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही काळजी आपण घ्या. जसं ह्या ठिकाणी जे आहे ते हे सगळंच जी काही पूर्णपणे कट झालेलं आहे अशा पद्धतीनं आपण चुका करायच्या नाही आहेत. तर सरांनी जसं यापूर्वी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपण जे आहे ते काळजी जी आहे ते घेणं गरजेचं आहे. कारण की आपण बघा ह्या पद्धतीनं जरी आपण जागेवर ह्या पद्धतीनं जरी नियोजन केलं एकदम सहज होणारं काम आहे. फार ह्याला काही लेबरस किंवा टाईम कन्झ्युमिंग विषय नाही आहे. सहजासहजी होणारा हा हे आहे. साध्या कात्रीने जरी आपण अशा पद्धतीनं रोपं कट केले तरी चालतात. म्हणजे अवघ्या 1 मिनिटामध्ये जवळपास पूर्ण ट्रेचं जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते कटिंग झालेली आहे. छान.